मित्रांनो, उद्या अचानक आम्ही जाणार आहे रिसॉर्टला. म्हणजे अभिच्या मित्रांनी अचानक प्लॅन केला आहे, त्यामुळे असं विकेंड म्हणून आम्ही जातो आहे. तर आता आम्हाला उद्या निघायचं 7 वाजता. म्हणजे आम्हाला 5 वाजता वगैरे उठावं लागणार आहे. आमची झोप तर काही होणार नाही, कारण की आम्हाला आमच्या 2 जणांचे फक्त एका दिवसाचे कपडे भरायला वाजले 1:30. आता बघूया किती वाजतात. अजून छोट्या मोठ्या गाणं काय भरायचं आहे, कारण की तिथे स्विमिंग पूल आहे, मोठं रिसॉर्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळी तयारी करायची आहे. आणि खूप दिवसांनी आम्ही सगळेजण असे एकत्र कुठेतरी जातो आहे बाहेर फिरायला. तर आता बरीच तयारी बाकी आहे. तर आता अभिची वेगळी तयारी झाली त्याच्या बाईकची. तो राईड करताना पण व्हिडिओज काढणार, त्याच्यासाठी त्याची वेगळी तयारी झाली. तर तो तुम्हाला दाखवेल. हा हेल्मेट माझा, हा हर्षूचा आहे. ही ग्लोव्ज, ही कॅप हेल्मेटसाठी, ही एक छोटीशी बॅग. भरता भरता आम्हाला वाजले 1:30. तरी पण अजून छोटी मोठी तयारी चालूच आहे. हे सर्व हर्षूचे आहे. फक्त झोपायचं आहे आणि उद्या सकाळी उठून आपली तयारी करून आपल्या फार्म हाऊसच्या रस्त्याने चालू पडायचं आहे. घरी सांगितलं उद्या फार्म हाऊसला जातो आहे, तर मम्मी बोलते की हां सुट्टी असल्यावरती लगेच तू जातोस बायकोसोबत बाहेर वगैरे. तर तेवढ्यात पप्पा पण बोलले की सुट्टी असल्यावरती जाणार ना, की कामाचा खाडा करून जाणार. मित्राला फोन केलाय, तो आता भेटेल आपल्याला पुढे रस्त्यात. चला सिग्नल फॉलो करूया. ओ ग्लोव्ज घातले, ग्लोव्जची सवय नाही म्हणून हे ग्लोव्ज पण ओपन ठेवले, एकदम टाईट आहेत ते. ब्लॉगिंग तर मी तुम्हाला सांगतो ही सुरुवात कशी झाली. डोक्यात खूप आधीपासून विचार होता ब्लॉग चालू करायचे, पण फक्त तो विचार होता, कधी प्रयत्नच नाही केला. मग त्यानंतर मी YouTube वरती श्रीमान लेजींचे व्हिडिओ बघायला लागलो आणि तिथून एक इन्स्पिरेशन भेटला. आणि मग आपली ही ब्लॉगिंगची सुरुवात झाली. आणि हर्षूचा सपोर्ट, आपली ब्लॉगिंग चालू झाली अशा प्रकारे. हा, तर मी तुम्हाला बोललो होतो कॉन्फिडन्स बद्दल. कॉन्फिडन्स तर बोलायचा आहे, पण कॅमेरा समोर बोलणं आणि अशा फ्रेंड सर्कल मध्ये बोलण्यात फरक असतो. कॅमेरा समोर बोलताना कॉन्फिडन्स पाहिजे असतो आणि फ्रेंड समोर बोलताना कसला कॉन्फिडन्स, बिंदास बोलून टाकेल. कॅमेरा समोर बोलणं खूप फरक असतो. मला असं वाटलं ब्लॉगिंग चालू करता की सर्व गोष्टी खूप इझी आहेत, पण तेवढं इझी नाही आहेत. जेवढं असं आपल्याला वाटतं इझी आहे तेवढं इझी नाहीये. लास्ट टाइम श्रीमान भाऊची व्हिडिओ पण बघत होतो, त्याचे ब्लॉग सर्व बघतो मी. तर तो आता गेलेला लडाखला, तेव्हा तो बोललेला की ह्या गोष्टी सर्व सोप्या नाही आहेत. वाटतात सोप्या, पण तेवढ्या सोप्या नाही आहे. वाटलं इझी आहे, पण तेवढं इझी नाही आहे. पण आपण करू हळूहळू. ते श्रीमान भाऊचे व्हिडिओ बघून एवढा कॉन्फिडन्स आलाय. तर आता आपण आपल्या नॉर्मल कॅमेराने शूट करतो, तो ॲपमध्ये नाही करत. त्या ॲपमध्ये वाईड अँगल पण नॉर्मल व्हिडिओ कॅम करता येतो. 0.1x 0.5x अल्ट्रा वाईड केलेला, त्यात पण तो सेमच आहे. रोडचा व्ह्यू दिसतो. आता ती गोष्टी बोलली बरोबर दिसत आहे म्हणून रोडचा व्ह्यू वगैरे बघूया. आवाज मेबी कमी येत असेल, बिकॉज आता आपल्याकडे माईक नाही. हे इकडून जाऊया काय सनी, तेव्हा तिकडून रस्ता ते बघ. गाडी नको टाकू. हां, आता थोडीशी ऑफरोडिंग चालू झाली आपली. तर खूप ट्रॅफिक आहे, तर आपण रॉंग वे मारला. रॉंग वे जात होतो तर एकदम बोलला की तिथून गाडी नको टाकू.
रॉंगने जाऊ नको. हा शॉर्टकट दिसतोय, रस्ता काय का माहिती नाही, पण गाड्या पण इकडून येताना दिसत आहेत आणि इथून चालले ऑफ रोडिंग. बघूया पुढचा अनुभव कसा आहे काय. हो हां तेच मगाशी पण मी तेच बोलवतो की पूर्ण एकदम शांत आहे इकडे, खूप शांतता आहे, जसं की आपण गावी आलो. विचार नव्हता केला की असा एक्सपिरियन्स भेटेल. रस्ता कुठला कुठे जात आहे काहीच माहिती नाही. इथून पण एक रस्ता आहे, हा सरळ पण चालते. तर सनी कदाचित तर टॅक्सीवाल्याच्या भरोशावरती गाडी सरळ टाकते. सनी गाडी सरळ टाकते म्हणून आम्ही पण सरळ चालतो. काय आलं खालच्या रस्त्याला काय आपली गाडी असते बघा. रोड खूप भारी वाटते, शांत शांत. इथे पाऊस पडला तर माहोल एकदम भारी वाटतं. वाव हे बघा पूर्ण मस्त आहे इकडे एकदम. हां असाच व्ह्यू आपल्याला फार्म हाऊसवरती पण दिसला पाहिजे. आपण फार्म हाऊसची आता एंट्री करतोय. एंट्री झाली इथे, वरती आपण चेकिंग वगैरे करू आणि फार्म हाऊस तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, फार्म हाऊसवरती पोचलो, आराम केला थोडा, जेवलो आणि आता आलो बाहेर. सगळं काम वगैरे आवरून ऑफिसचं काम आवरलं आणि आता बाहेर आलो. आपण जाऊया थोडं पूलमध्ये एन्जॉय करू. जा तू जा. कशाला घेतला? सिनेमॅटिक घेतलाय त्याने. मित्रांनो आता निघायचा टाईम झाला, सो आता आम्ही निघतोय. ऑलमोस्ट आम्ही खूप लेट चेकआउट करतो आहे. एकचा चेकआउट होता, आम्ही चेकआउट करतो आहे. आता वाजलेत किती वाजले रे? वाजलेत 1:45. सो आता आम्ही चेकआउट करतो आहे. हे लोक इथे उभे. आता मी माझी गाडी काढतो आणि आपण आपल्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला चालू. चला भेटू आपण. परतीचा प्रवास चालू, पण त्यामध्ये पण एक असं आहे की आपण जाणार आहेत पियाच्या फ्रेंडच्या घरी. त्याचं नाव आहे राणा. तर त्याला जाऊन भेटू. पावसाचे चान्सेस खूप दिसत आहेत. क्लायमेट तर असं झालं पावसासारखं, पण रानाकडे पोचेपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे. आपण जे फार्म हाऊसला गेलो होतो त्याचं नाव होतं डिसोजा नेचर फार्म. त्याचं ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकू. कसं वाटलं मग हर्षू तुला नेचर फार्म? मित्रांनो आता थांबलो होतो आपण
नाश्ता करायला भूक लागली होती खूप. तर त्याला चक्करसारखं वातावरण नाश्ता केला आणि आपला प्रवास चालू झाला. टाईम खूप कमी आहे. जाणं आपल्यासाठी चांगलं आहे. जेवणाची वाट बघतो. असं झालं आपण आलो रानाच्या घरी. रानाच्या घरी आलो, जेवलो, आराम केला आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला. तर आम्ही बॅग वगैरे निघालो होतो. राणा बोलत की काय तू खा. मॉलला जायचा प्लॅन झाला. प्लॅन होता संध्याकाळी जायचा. तेव्हा आम्ही आराम करून फ्रेश वगैरे झालो. तेव्हा प्लॅन चालू होता. प्लॅन होता उशीर झाला. मग बोलले उशीर जायला आपण नेक्स्ट टाईम तर नाही आताच चालू आहे प्लॅन. लहान मुलांसाठी आता आम्ही येऊन पोचलो एक्सपेरिया मॉलला. आणि इथे आल्यावरती हर्षूचा पाय एकदम ठणठणीत बरा झाला आहे. ती तर नुसती धावते. मगापासून तिला माझ्या गाडीवरती बसायला प्रॉब्लेम होत होता. जसा मॉलचा प्लॅन झाला मॉलचा प्लॅन झाला ती एकदम खुश. नुसती धावते. तुम्हाला दाखवत आता ती एकदम नॉर्मल झाली चालताना. मग ती लंगडत चालवते आणि आता एकदम नॉर्मल चालते. डोळे माझे लाल होते. झोप तुम्हाला झालं म्हणून तुम्हाला दाखवतो. थांबायचं इथे बॅग बघितलं तर असं एकदम खुश ती. आणि एक कार्टून तो पुढे तो बघा तो तर एकदम राणा मगाशी बरोबर बोलला. शॉपिंगला घेऊन जा पाय बरा होईल. नाही मॉलमध्ये आम्ही तुम्हाला खुश करायला घेऊन आलोय फक्त बस. कसं वाटतंय मग हर्षू तुला मॉलमध्ये येऊन? किती खुश आहेस? शॉप झालं क्लोज. मी इथे अजून शॉपिंग चालू आहे. मला अजून काही समजतच नाही काय घ्यायचं ते. माझे नाही बोलता मी माझी शॉपिंग खूप झाली. या दोघींची शॉपिंग चालू आहे अजून. सर्व गेले. काउंटर फक्त आमच्यासाठीच चालू आहे. शॉपिंग झाली. आता आम्ही चाललो बाहेर. शॉप क्लोज करून आम्ही चाललोय. बघा सर्व क्लोजिंग चालू आहे. नाही बोलता माझी शॉपिंग जास्त झाली. हे दोघं इकडं बसलेत मॅच बघले. आणि ही हर्षू शॉपिंग बघा. हां मग तेच ना शॉपिंग केली ना. आता पाय इथे विसरली ती. व्हिडिओ चालू होता. अरे चालू नाही. माझी शॉपिंग जास्त झाली. जरी काय मला तसंच होतं माझ्यासोबत. शॉपिंगला जातो काही करणार नाही बोलून. शॉपिंग असं करणार नाही विचार करतो. आणि शॉपिंग माझी जास्त होते. काय ही आपली आजची काही कशी बसली मागे पकडून. तुला प्लॅन नाही बोलू शकतो झालं असं नाही मग पुढे तुम्हाला दाखवताना कुठे थांबलेलं काय घरातून निघालो. राहणं की माझ्या मित्राचं शॉप आहे चायनीजचं. तिकडे जाऊ चायनीज खाऊ. नाही बोलत होतो त्यांनी
तो आम्ही आणि तिकडेच मूड झाला म्हणजे फील झालं की नको आता आता आपण चायनीज मस्त होतं उद्या सकाळी आपल्याला निघायचं नेक्स्ट टाइम मस्तपैकी आपण प्लॅन करूनच येऊ आता आपण कुठे घरी येऊ तर भेटू आपण नंतरच हॅलो मित्रांनो आपण येऊन पोचलो आता घरी ब्लॉग आपण कालच संपवणार होतो रानाच्या घरी पण नाही संपवलं आणि ब्लॉगला एंड करायचा होता म्हणून आता घरी पोचून हा व्हिडिओ बनवतो आहे चला तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि ब्लॉगर जोडपा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका